Standard 8. Subject General Science and lesson number 10, Cell and Cell Organelles, and video number 10.4. I am Kumar sir here. After vacuoles, then plastid in Marathi called as lavke. Why are the plants leaves green and flower red, yellow, orange or blue? वनस्पतींच्या पानांचा हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे रंग आणि असे अनेक रंग कशामुळे येत असतील? असे the organelles which give such color is present only on the plant cell. It is called plastid. Plastids have double membrane and are of two types. म्हणजे लक्षात ठेवा, वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे रंग त्या वनस्पतीमध्ये असणारा रंग त्यामध्ये लवक असते, तर आपण प्लॅस्टिड असं म्हणतो. लवके हे द्विपटलयुक्त असून दोन प्रकाराची असतात. एक कलर हिअर पहिलं जर सांगता येईल आपल्याला वनस्पतींच्या पानांचा रंग आणि रंगद्रव्य त्या ठिकाणी असणारे ते म्हणजे पहिलं ल्युकोप्लास्ट म्हणजे अवर्णके लवके आणि क्लोरोप्लास्ट हे दोन प्रकार. ल्युकोप्लास्ट व्हाईट ऑर कलरलेस प्लॅस्टिड आणि क्लोरोप्लास्ट colored plastid. Here, color of the plants. Green color. Example leaves. म्हणजे पानांचा रंग हिरवा असतो. मग त्यामध्ये कोणते रंगद्रव्य असते? पिगमेंट कोणकोणते असतात? दे प्रेझेंट इन क्लोरोफिल पिगमेंट. सेकंड ऑरेंज म्हणजे लाल रंग. उदाहरणार्थ कॅरट मीन्स गाजर. गाजरात त्यामध्ये कोणतं पिगमेंट असतं? त्यामध्ये आढळणारे पिगमेंट आहे कॅरोटीन त्याला समजलं जाते. थर्ड येलो कलर हा कशामुळे असतो? येलो कलरमध्ये काय असतं? झॅन्थोफिल. नंतर पर्पल ब्ल्यू जांभळा किंवा निळा रंग कशामुळे प्राप्त होतो? तर त्यामध्ये असणारं अँथ्रोसायनिन हे रंगद्रव्य असते. देन डार्क पिंक एक्झाम्पल बीट म्हणजेच गडद गुलाब बक्षी. उदाहरणार्थ बीटला असा रंग प्राप्त कशामुळे होतो? तर त्यामध्ये बिटालिन्स तयार करतात. बिटालिन्स आपल्याला त्यामध्ये आढळून असते. आणि आपण मग म्हटलं की प्लॅस्टिड्स हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर टू टाईप. फर्स्ट इज ल्युकोप्लास्ट व्हाईट ऑर कलरलेस प्लॅस्टिड. सेकंड क्लोरोप्लास्ट कलरलेस प्लॅस्टिड. ओके. Next point, chloroplast can get converted into other types of chloroplast. Example, raw green tomatoes turn red due to breakdown of chlorophyll and synthesis of lycopene. लायकोपिन म्हणजे काय? हरित लवके ही वर्णक लवके असून इतर प्रकारच्या वर्णक लवकात रूपांतरित होतात. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते, तर लायकोपिन तयार झाल्याने रंग लाल येतो. लायकोपिन म्हणजे त्याला रंग प्राप्त होतो. इथे बघा, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट मोर कलर्स ऑब्झर्व इन फ्लॉवर अँड फ्रूट्स अँड द रिस्पॉन्सिबल पिगमेंट अँड कंप्लीट द अबाउ चार्ट. फुले आणि फळे यामध्ये आढळणारे आणखी काही रंग त्यासाठी लागणारे कारणीभूत रंगद्रव्ये यांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला मिळवता येईल. मग हरित लवकला इंग्रजीमध्ये म्हणतात क्लोरोप्लास्ट. हिअर लाईक दिस क्लोरोप्लास्ट. Thyroid, then stroma, outer membrane, inner membrane, granum and intermembrane space. This diagram of chloroplast. Okay, chloroplast and its activity. Take out a thin peel of roho or croton leaf and observe the chloroplast under the compound microscope. म्हणजे क्रोटॉन किंवा रिहो वनस्पतीच्या पानावरील पापुद्रा काढा, तो काचपट्टी ठेवा व त्यातील वर्णक लवकांचे सहित सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण करा. तुम्हाला मग काय जाणेल? क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द लीव्स. म्हणजेच
तुम्हाला वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरितद्रव्ये फार महत्त्वाची आहेत. क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ट्रॅप्स सोलर एनर्जी अँड कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी. म्हणजे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर काय केलं तर हरितद्रव्ये सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतात. स्ट्रोमा इज इन द क्लोरोप्लास्ट कंटेन एन्झाईम, DNA, रायबोझोम्स अँड कार्बोहायड्रेट दॅट आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. हरितद्रव्याच्या पिटिकामध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारी विकरे एन्झाईम, DNA, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायझोझोम्स व पिष्टमय पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. फंक्शन म्हणजे कार्य. क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी फॉर फूड. सेकंड, क्लोरोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर टू फ्लावर अँड फ्रूट. म्हणजे वर्णकलौकामुळे फुले आणि फळे यांना रंग प्राप्त होतो. ल्युकोप्लास्ट आर इन्व्हॉल्व्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. वर्णकलौके ही पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करत असतात. हे झालं हरितद्रव्यांचे कार्य. म्हणजे देन मायटोकॉन्ड्रिया अँड प्लॅस्टिड्स कॅन प्रोड्यूस प्रोटीन्स as well as replicate themselves as they have their own DNA and ribosome. After studying the cell and cell organisms, you must have come to know that all the function in plants and animal cells are taking place smoothly due to the cell organisms. Such developed cells are called eukaryotic cell. Last year you have studied prokaryotic cells of the bacteria. Let us now compare with them. Work in institute. मग वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था कोणकोणत्या आहेत? नॅशनल सेंट्रल सेल सायन्स NCCS is independent institute working under Biotechnology Department of Government of India. It is located in the campus of Savitribai Phule Pune University, Pune, and involved the research in cytology. It produces service for National Animal Cell Repository. It is mainly working on research about cancer treatment. म्हणजे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ही भारतीय सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असून पेशी जैवविज्ञानामध्ये संशोधन करते. राष्ट्रीय प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचे प्रमुख कार्य करते. तसेच कॅन्सरसारख्या रोगांवर सुद्धा उपचार करण्याचे संशोधन जे कार्य या ठिकाणी केलं जातं तेच नाव आहे NCCS म्हणजे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. अँड नाव प्रोकार्योटिक eukaryotic cell and prokaryotic cell. Difference between them. eukaryotic cell म्हणजे दृश्य केंद्रकी आणि प्रोकार्योटिक सेल म्हणजेच आदिकेंद्रिकी पेशी. Difference between eukaryotic cell size 5 to 10 micrometer but prokaryotic cell 1 to 10 micrometer. Second, number of chromosomes more than one. Here only one. Prokaryotic मध्ये only one असते. Nucleus with the nuclear membrane, nucleus and nucleoplasm. Nucleoids resembling nucleus. Then mitochondria and plastid present. They do not have membranes bound cell and organelles. Example, eukaryotic cell present in highly resolved unicellular and multicellular plants and animals. Example is bacteria. Here chapter number 10 cell and cell organism is complete and it now start next video exercise. Okay, I will stop it here. Thank you.